नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमच्या पेशंटचं? आमच्या पेशंट आहे महिन्यापूर्वी ती पेन किलर वगैरे गोळ्या करून असे पूर्ण अंग असं हे झालं म्हणजे उठता बसता येत नव्हतं. उठता बसता येत नव्हतं आणि सूज वगैरे काय सूज होते? होती आणि सारख्या गोळ्या खाऊन असं तब्येत पाक डाऊन झाली. मग त्या दिवशी आणलेलं त्या दिवशी तुमची कंडिशन काय होती? चालता येत होतं का चालता येत नव्हतं? नव्हतं. आम्ही घरून आणलेलं, दोघं तिघांनी घरून आणलेलं. मग डॉक्टरांकडे तुम्ही ट्रीटमेंट बऱ्याच घेतली. बरेच ठिकाणी ट्रीटमेंट घेतलेली. काय सांगितलेलं म्हणजे काय बिना औषधात चालता येईल किंवा नाही काय? पण त्याने औषध दिलेलं पण काही फरक पडत नव्हता. रेग्युलर गोळ्या खाल्ल्याशिवाय उठता येत नव्हतं. हां, रेग्युलर पेन किलर किंवा दुसऱ्या गोळ्या खाल्ल्याशिवाय उठताच येत नव्हतं. मावशी कसं वाटत होतं? तुम्ही आलता त्यावेळेला कसं होती तुमची तब्येत? मला म्हणजे असं काय हेच होत नाही, माझं शरीर काम होत नाही. काम देत नव्हतं, उठायला येत होतं सकाळी सकाळी गोळी खाल्ल्याशिवाय जमत जमतच नव्हतं. आता 1 महिने ट्रीटमेंट घेतली तुम्ही, थेरपी वगैरे घेतली आयुर्वेदिक सगळं. तर आता तुम्हाला औषध वगैरे काय चालू आहे का? आता उठता वगैरे काही प्रॉब्लेम येते का? उठताना किंवा बसताना किंवा चालताना किंवा बोटं वगैरे सुजते आहेत वगैरे असं काय? अंगावर वगैरे काय सूज होती ते कशी आहे आता? सगळं सुचलं चेहऱ्यावर. चेहऱ्यावर थोडी सूज आहे, बाकी सगळे सूज कमी घ्यायले बऱ्यापैकी. म्हणजे तुम्हाला समाधान वाटते? हो, 1 नंबर ट्रीटमेंट चांगली आहे आणि म्हणजे गोळ्या मुक्त झाल्या आता आमच्या. म्हणजे गोळ्या खाल्ल्याशिवाय यांना उठता येत नव्हतं. आता गोळ्या खावा न खावा तर पेशंट चालते आणि पेशंटला गोळ्याची आता काही गरज वाटत गरज नाही. नाही. 100% बरं वाटतं तुम्हाला? 100% चांगलं वाटतं आणि आई आता घरातलं काम सगळं दिसते करते. स्वतः करते? पहिला करते? पहिलं म्हणजे कसं वर्षापूर्वी करत होती, म्हणजे त्या आजारामुळं आमवातामुळे ही पाक हाडं हात वाकडे जातात, वाकडे जाते हात वगैरे, त्यामुळे काय करतात? कंबर काही वाकत नव्हतं ना सगळं व्यवस्थित. मग कामच करतात. कामच करत नव्हतं. आता सगळं आता करतात. सगळं. रानात पण करतात म्हणून सांगितलं त्यांनी. करतात का? रानात पण करत होतो. 100% म्हणजे फरक पडतो. हो, धन्यवाद. ठीक.